नमस्कार मित्र हो, गझल मित्र मध्ये आपलं सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। आज एक छानशी कथा घेऊन तुमच्या पुढे उपस्थित आहे आणि मित्र हो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, तुम्हाला ही कथा आवडल्याशिवाय राहणार नाही। कथेचं नाव आहे ढोल। रवी हा अतिशय हुशार मुलगा, परंतु ऐन वेळेवर मिळालेलं अपयश तो पचवू शकला नाही। शिवाय समाजामधून त्याला नेहमी विचारणा व्हायची, का रे रवी काय करतोस? तर तो निरुत्तर व्हायचा। घरच्यांनी सुद्धा बऱ्याचदा त्याच्या मागे तगादा लावला की जमत नसेल तुला इंजिनिअरिंग तर ब्रँच बदलव, अभ्यासक्रमाचं स्वरूप बदलव, दुसरा एखाद्या डिग्री कोर्सला ऍडमिशन घे। परंतु रवीला इंजिनिअरिंग करायचं होतं आणि त्यामध्ये मात्र त्याला सातत्यानं अपयश मिळत होतं। म्हणून रवी एक दिवस घरून निघून गेला। तो विचारात निघून गेला। त्याला कुठेही जायचं नव्हतं, त्याला घर सोडून तर मुळीच जायचं नव्हतं, परंतु विचार करत असताना तो निघून गेला। त्याच्यानंतर लक्षात आलं चालता की आपण गाव सोडलं, आपण गावकूच सोडली आणि आपण आता जंगलामध्ये आलेलो आहे। जंगलामध्ये पोहोचल्यानंतर रवीनं आजूबाजूला पाहिलं, घनदाट जंगल होतं आणि त्याच्या लक्षात आलं की आपण घरापासून आणि गावापासून बरंच दूर निघून आलेलो आहे। त्यानं ठरवलं की आता रात्र होणार थोड्या वेळामध्ये, अशा वेळी आपल्याला निवाऱ्याची जागा शोधणं गरजेचं आहे। म्हणून रवी एका उंच टेकडीवर चढला आणि तिथून तो आजूबाजूचा प्रदेश निहाळू लागला आणि त्या प्रदेशामध्ये कुठेतरी मानवी वस्ती, कुठेतरी एखादा पोड, कुठेतरी एखादा पाळा दिसतोय का तो पाहू लागला। तेव्हा संध्याकाळ जवळ आली होती आणि त्याला दूर कुठेतरी विस्तव दिसला। रवी फार हुशार होता। त्याच्या चटकन लक्षात आलं की या घनदाट जंगलामध्ये जर कुठेतरी विस्तव दिसत आहे, याचा अर्थ तिथे माणसं आहेत। आणि तो त्या टेकडीवरून उतरला आणि त्या विस्तवाच्या दिशेनं चालू लागला। चालत असताना जवळ तो जात गेला आणि जवळ गेल्यानंतर त्याला जे दृश्य दिसलं ते असं होतं। ती एका आदिवाशांची वस्ती होती आणि तो आदिवासी समुदाय विस्तव पेटवून त्याच्या भोवताल फेर धरून नाचत होता आणि एक आदिवासी बांधव बाजूला ढोल वाजवत होता। ते सगळं पाहत असताना त्याला ते विलक्षण विचित्र वाटलं, कारण त्यानं आदिवाशांची वस्ती याच्या आधी कधी पाहिली नव्हती। आणि ते सगळं न्याहाळत असताना त्याचं लक्ष एका बाजूला झुडपामध्ये गेलं। त्या झुडपामध्ये एक हरिण त्याला दिसलं। रवीला असं वाटलं की या हरणाची जर मी शिकार केली आणि ती जर गिफ्ट म्हणून या आदिवासी लोकांपुढे मी ठेवली तर हे लोक मला स्वीकारतील, पाहुणा म्हणून सत्कार करतील, आजची रात्र आपली छान जाईल, म्हणजे आज रात्रीचा आपला पूर्ण बंदोबस्त होईल। म्हणून त्या आदिवाशांच्या पाड्यामध्ये त्यानं इकडे तिकडे शोधलं। त्याला एक धनुष्यबाण दिसला। त्यानं तो धनुष्यबाण घेतला आणि त्या हरणावर निशाणा साधला। हरणावर निशाणा साधताना आता तो बाण सोडावा एवढ्यात त्याची आणि त्या हरणाची नजर एक झाली आणि रवीने जगातलं सर्वात मोठं दुःख त्या हरणाच्या डोळ्यात पाहिलं। रवीच्या हातून बाण गळून पडला। तो बाण चालूच शकला नाही। थोड्या वेळाने ढोल वाजायचा थांबला, पुरुष आणि महिला नाचायच्या थांबल्या, सगळे लोक आपापल्या घरांमध्ये जायला निघाले। तेवढ्यात त्या आदिवासी समुदायाचा नायक तिथे आला आणि रवीची विचारपूस करू लागला, काय साहेब, कोण तुम्ही? तेव्हा घडलेली सर्व हकीकत रवीने सांगितली आणि त्या आदिवासी बांधवांनी सुद्धा रवीला आपुलकीने जवळ केलं आणि सांगितलं, काही काळजी करू नका, आजच्या रात्र तुम्ही इथंच थांबा आणि जेवण करा, शांतपणे झोपा, उद्या सकाळी सूर्योदयासोबत तुम्ही तुमच्या गावाची वाट शोधा। परंतु रवीच्या मनातला प्रश्न रवीनं त्या आदिवासी बांधवाला विचारला। तो म्हणाला, मी थांबतो, पण मला एक सांगा, मी इथे एक हरणाला पाहिलं। तो आदिवासी बांधव म्हणाला, बरं ठीक आहे, पुढे? नाही, मला नवल दोन गोष्टीचं वाटतंय। एक, तुम्ही एवढा गोंधळ या ठिकाणी करत असताना, ढोल वाजवत असताना, नाचत असताना, गाणं चालू असताना, हरणासारखी भित्री जात जे झाडाचं पान सुद्धा हललं तर पळून जाते, तर तुम्ही इथे एवढा सगळा गोंधळ करत असताना ते त्या झुडपामध्ये बाजूला तुमच्याकडे बघत होतं का? दुसरा प्रश्न, मी जगातलं सर्वात मोठं दुःख त्याच्या डोळ्यामध्ये पाहिलं, असं का? त्यावर तो आदिवासी बांधव म्हणाला, साहेब, तुम्ही शिकलेली लोक, शहरामधली, आम्हाला काही फार कळत नाही, पण आम्हाला एवढं कळतं, ते हरिण आमचं गाणं ऐकायला येतं। याला ते उत्तर आवडलं नाही, कारण हरणासारखी प्राण्याची जात त्याला गाणं काय कळणार आणि त्याच्या डोळ्यामध्ये असणारं दुःख, याचं मात्र उत्तर तो आदिवासी बांधव देऊ शकला नाही। रवीनं सुद्धा जास्त विचार न करता तिथे रात्र घालवायचं ठरवलं। ठरल्याप्रमाणे त्यांच्यासोबत जेवण झालं। रात्रभर तो त्या ठिकाणी झोपला आणि दुसऱ्या दिवशी पहाटे तो निघाला। तेव्हा तो आदिवासीचा नायक त्यांना म्हणाला की, साहेब,
जंगल खूप घनदाट आहे बरं का, हा धनुष्यबाण सोबत असू द्या, एखादा प्राणी समोर आला तर स्वतःचा बचाव करता येईल. म्हणून रवीजवळ त्यांनी तो धनुष्यबाण दिला. रवी परत निघाला. परत निघताना रवीला मात्र आता परतीची वाट सापडत नव्हती. सूर्य मधावर आला होता. डोक्यावर सूर्य आल्यानंतरही घामाघूम झालेला रवी मात्र इकडून तिकडे त्या जंगलामध्ये फिरत होता. परत संध्याकाळ व्हायला जवळ आली आणि रवीला वाटलं की आपण आपल्या गावची वाट शोधू शकत नाहीये. तो परत त्याच डोंगरावर चढला आणि तिथून तो ती वस्ती शोधू लागला आणि परत त्याच आदिवासींच्या वस्तीमध्ये रवी आला. संध्याकाळची वेळ, बऱ्यापैकी अंधार पडलेला, मधात विस्तव पेटवलेला आहे. आदिवासी महिला बांधव त्या विस्तवापुढे भोवताल फेर धरून नाचत आहे. एक आदिवासी बांधव ढोल वाजवतो आहे आणि काल त्या झुडपामध्ये हरिण होतं, आज आहे का म्हणून याने सहज तिकडे नजर फिरवली तर आजही याला ते हरिण तिथं दिसलं. आज मात्र यानं विचार केला की सरळ नेम साधायचा, बाण सोडायचा आणि हरणाला संपवायचं आणि ही शिकार या बांधवांना भेट करायची. कालचा आपला मिळालेली संधी आपण गमावली, पण ही संधी आज आपण गमवायची नाही. तेव्हा रवीने आपल्या खांद्यावरचा बाण काढला, त्याच्यावरती नेम साधला आणि एवढ्यात तो बाण सोडणार. परत दोघांची नजरानजर झाली आणि जगातलं सर्वात मोठं दुःख रवीला त्या हरणाच्या डोळ्यामध्ये दिसलं. याच्या हातातून बाण गळून पडला. गाणं संपलं, बांधव थांबले, ढोल थांबला, लोक आपापल्या घरी जायला लागले. तो नायक परत पुढे आला. का साहेब, जाऊ शकले नाही का परत? रस्ता नाही मिळाला का? तेव्हा रवी निरुत्तर होता. रवी म्हणाले ते सगळं ठीक आहे हो, पण मला परत या गोष्टीचं उत्तर द्या तुम्ही, ते हरिणीचं कशाला येतं? तेव्हा तो आदिवासी बांधव म्हणाला, साहेब तुम्हाला काल सांगितलं मी, ते हरिण आमचं गाणं ऐकायला येतं, आमचा ढोल ऐकायला येतं. बरं म्हटले ठीक आहे, त्या हरणाच्या डोळ्यामध्ये मी आज अश्रू पाहिले, ते हरिण रडत होतं. असं का? मी कधीही याच्या आधी कुठल्या प्राण्याला रडताना पाहिलं नाही, पण ते हरिण इथं रडत होतं. मला आज मात्र या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलंच पाहिजे. तेव्हा तो आदिवासी बांधव अतिशय नम्रपणे म्हणाला, साहेब आम्ही अडाणी माणसं आहोत, आम्हाला नाही कळत, पण ते हरिण जेव्हापासून आम्ही पाहतोय तेव्हापासून ते हरिण अगदी इथे येतं, आमचं गाणं ऐकतं आणि आमचं गाणं संपलं की इथून निघून जातं. आता मात्र रवीला खूप राग आला होता. रवीने त्या आदिवासी बांधवाचा हात घट्ट पकडला आणि त्याला विनंती करू लागला की तुम्ही काहीही करा, मला खरं कारण सांगा, ते हरिण इथं काय येतं? तर तो आदिवासी बांधव म्हणाला, ते हरिण या ढोलाचा आवाज ऐकायला येतं. अहो पण मग त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू का? तो रडतोय का? त्यावर त्या आदिवासी बांधवाने दिलेलं उत्तर फार समर्पक होतं. तो आदिवासी बांधव म्हणाला, ते हरिण साहेब इथं रोज येतं ढोलाचा आवाज ऐकायला आणि ते रडतं याच्यासाठी कारण या ढोलावर लावलेलं कातडं त्याच्या हरणीचं आहे. कारण या ढोलावर लावलेलं कातडं त्याच्या हरणीचं आहे. मित्रहो, प्रेम भावना व्यक्त करणारी, आपुलकी जिव्हाळा व्यक्त करणारी ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. सबस्क्राईब करा गझलमित्र यूट्यूब चॅनलला आणि प्रेस करा घंटीचं बटन आपल्या आवडीचे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी.